10वीची परीक्षा सुरू होण्यापूर्वीच बीड शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ समोर आलाय। कुर्लामधल्या परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसाठी चक्क मंडप टाकलाय। 10वीचा पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना चक्क मंडपमध्ये बसावं लागतंय। विद्यार्थी संख्या वाढल्याचं कारण देत हा मंडप उभारला गेलाय। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, एकीकडे वर्ग असतात मुलांसाठी, मात्र जर ही 10वीची परीक्षा बोर्डाची आहे, प्रत्येकाचं हॉल तिकीट दिलेलं असतं, बसण्याची व्यवस्था केलेली असते, पण अचानक विद्यार्थी वाढल्याचं कारण कुठून समोर येतं आणि त्यांच्यासाठी हा मंडप घातला जातो? कस्तुरी, नक्कीच हा सगळा दुर्दैवी प्रकार आहे। कारण आपण एकीकडे बघतो की अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कॉपी मुक्त परीक्षा असेल किंवा विद्यार्थ्यांना सुविधा पुरवणं असेल, हे सगळं बंधनकारक असतं। ज्यावेळेस केंद्राची निश्चिती होते त्यावेळेस ज्या सगळ्या सुविधा त्या केंद्रावर आहेत का, त्या केंद्राची किती क्षमता आहे हे सगळं तपासलं जातं। परंतु हे सगळे नियम आता कुठेतरी कागदावरच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि बीड जिल्ह्यातील हा सगळा प्रकार जो आलाय तो समोर आलाय आणि यामध्ये चक्क मंडप टाकण्यात आला आहे। आता आपण जर पाहिलं तर आता फेब्रुवारीच्या मध्यातच ऊन एवढं तापत आहे आणि असल्या तापलेल्या उन्हात या विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली 10वीची परीक्षा द्यावी लागणार आहे। अत्यंत ढिसाळ कारभार हा शिक्षण विभागाचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता या सगळ्या प्रकारामुळे विद्यार्थी असतील किंवा पालक असतील यामधून देखील संताप व्यक्त केला जातो। अर्थातच आता जे अधिकचे विद्यार्थी तिथे केंद्रावर पोहोचलेले आहेत त्यांना तळतळत्या उन्हात या मंडपाखाली बसून